Hello friends, welcome back to my YouTube channel Only Chemistry. In last video we have seen the reactions of alkyl halides with active metals. मग त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन्स आपण पाहिली बघा रिएक्शन्स विथ मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम बरोबर अल्किल हॅलाइड रिएक्ट झाल्यानंतर काय तयार होतं अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड तयार होतं आणि त्याला आपण म्हणतो ग्रिग्नार्ड रिएजंट. किंवा मग सेकंड आपण त्याच्यामध्ये रिएक्शन्स पाहिली पहा की सोडियम मेटल बरोबर त्याचे रिएक्शन्स होते आणि त्या ठिकाणी हायर अल्केन त्या ठिकाणी तयार होते त्याला आपण म्हणतो वर्ड्स रिएक्शन. अशा आपण या दोन रिएक्शन्स पाहिल्या. आता नेक्स्ट आहे पहा आपलं रिएक्शन्स ऑफ हॅलो अरेन्स. ऍक्टिव्ह मेटल सोबत रिएक्शन्स आहेत पण त्या कोणाच्या आहेत फक्त हॅलो अरेन्सच्या. आधी आपण हॅलो अल्केनच्या पाहिल्या आता पाहणार आहे हॅलो अरेन्स. तर मग पहिली रिएक्शन्स आहे पहा याची रिएक्शन्स ऑफ हॅलो अरेन्स विथ मेटल्स. Reactions of aryl halide with alkyl halide and sodium metal. कोणासोबत रिएक्शन्स आहे सोडियम मेटल बरोबर आहे. कोणाची रिएक्शन्स आहे इथं अरिल हॅलाइड सुद्धा आहे पहा आपल्याकडे आणि अल्किल हॅलाइड सुद्धा आहे. आपण आधी कोणाची पाहिली अल्किल हॅलाइड जी पाहिली कोणासोबत सोडियम मेटल सोबत. पण दोन अल्किल हॅलाइड घ्यावे लागायचे आपल्याला. आता इथं काय म्हणलंय एक अरिल हॅलाइड आणि एक अल्किल हॅलाइड. In a dry ether to give substituted aromatic compound. इथे काय मिळतंय आपल्याला तर सबस्टिट्यूटेड मिळते. कुठे सबस्टिट्यूट होते आपल्याला तर या aromatic compound मध्ये इज नोन ऍज वर्ड्स फिटिंग रिएक्शन. मग ही कोणती रिएक्शन आहे आपली अल्किल हॅलाइड आणि सोडियम मेटलची वर्ड्स रिएक्शन आहे. पण या ठिकाणी अरिल हॅलाइड जर घेतला आपण पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये थोडी रिएक्शन्स पण पाहिली की अरिल हॅलाइड घेतलं आणि सोडियम मेटल आहे आणि अल्किल हॅलाइड आहे तिने मिक्स केलं तर ती रिएक्शन होते वर्ड्स फिटिंग रिएक्शन. दिस रिएक्शन इज एक्सटेन्शन ऑफ वर्ड्स रिएक्शन. हेच काय आहे आपल्या वर्ड्स रिएक्शनचं एक्सटेन्शन आहे म्हणजे पुढे ती रिएक्शन्स घेतलेले आहे. अँड कॅरीड आउट बाय फिटिंग. आणि ही रिएक्शन कुणी कॅरीड आउट केली पुढे फिटिंग नाही carried out केली. This reactions allows alkylation of aryl halides. मग ही रिएक्शन काय आहे तर अल्कायलेशन होते म्हणजे अल्किल ग्रुप ऍड होतोय किंवा अटॅच होतोय. कुणाला ऍड होतोय अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइडला अल्किल ग्रुप आपला अटॅच होते म्हणजे त्या ठिकाणी अल्किल ग्रुप काय होत आहे सबस्टिट्यूएंट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल ब्रोमोबेन्झिन आहे पहा हा ब्रोमोबेन्झिन प्लस म्हणजे हा झाला आपला अरिल ग्रुप बरोबर. हा आहे मिथिल ब्रोमाइड हा झाला आपला अल्किल हॅलाइड आणि हा सोडियम मेटल. कोणाकोणाची रिएक्शन्स आहे अरिल हॅलाइड अल्किल हॅलाइड अँड सोडियम मेटल अँड दे फॉर्म alkyl substituted aromatic compound and this reaction is known as वर्ड्स फिटिंग रिएक्शन. मग हा जो काय ग्रुप आहे हा ग्रुप काय होतो या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो आणि हा बीआर आणि हा एनए आणि हा परत बीआर टॉइस ऑफ एनएबीआर तयार होतो आणि या ठिकाणी हा सबस्टिट्यूएंट अटॅच होतो आणि हा मिळतो आपल्याला टोलून मिळतो. या रिएक्शनला म्हणतो आपण वर्ड्स फिटिंग रिएक्शन. का म्हणायचं वर्ड्स फिटिंग बिकॉज ऑफ दिस इज द एक्सटेन्शन ऑफ वर्ड्स रिएक्शन. वर्ड्स रिएक्शनचं काय आहे हे एक्सटेन्शन आहे म्हणून याला म्हणतो आपण वर्ड्स फिटिंग रिएक्शन. पुढे जाऊया. इन केस ऑफ ओनली अरिल हॅलाइड. आता फक्त जर अरिल हॅलाइड घेतला आपण टेकिंग पार्ट इन रिएक्शन द प्रोडक्ट इज बायफिनिल. अरिल हॅलाइड म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे ही बेंझिन रिंग असणार आहे आणि याला हॅलाइड अटॅच असणार आहे. मग हा हॅलाइड आणि दुसरा हॅलाइड काय होईल निघून जाईल आणि दोन रिंग काय होतील आपल्या एकत्र येतील. याला म्हणतो आपण फिनिल. त्याचं नाव काय सबस्टिट्यूएंट याला जसं अल्किल आहे तसं हा काय आपला फिनिल आहे. मग हा काय होईल दोन फिनिल एकत्र येतील मग याला म्हणायचं बाय फिनिल. बाय फिनिल अँड रिएक्शन इज कॉल्ड फिटिंग रिएक्शन. आणि ह्या रिएक्शनला काय म्हणतो आपण फिटिंग रिएक्शन्स म्हणतो पहा. फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन टू मॉलिक्युल्स रिएक्ट विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ अ ड्राय इथर दे गिव्स बायफिनिल and 2 of mole of NaCl. This is the called biphenyl and this reactions only aryl halide is involved then this called as fitting reaction. फक्त अरिल हॅलाइड जर वापरला असेल तर त्याला म्हणायचं फिटिंग रिएक्शन आणि अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड असेल तर त्याला म्हणायचं वर्ड्स फिटिंग रिएक्शन.
दोन्ही एकत्र आहेत तर त्याला म्हणायचं वर्ड्स फिटिंग. सिंगल असेल तर फिटिंग रिएक्शन आणि फक्त अल्किल हॅलाइड असेल तर त्याला म्हणायचं वर्ड्स रिएक्शन. पहा कसं लक्षात ठेवता आपल्याला. फक्त अल्किल हॅलाइड असेल तर ती झाली आपली वर्ड्स रिएक्शन. अरिल हॅलाइड असलं ती झाली आपली फिटिंग रिएक्शन. आणि दोन्ही एकत्र असेल तर मग त्याला म्हणायचं वर्ड्स फिटिंग रिएक्शन. आणि ड्राय इथर तर सगळीकडे आपण वापरतो. अशा प्रकारे ही पहिली रिएक्शन्स आहे सोडियम मेटल बरोबर. पण या ठिकाणी अल्किल आणि अरिल हॅलाइड दोघांचं कॉम्बिनेशन आहे. चला नेक्स्ट कडे जाऊया. Now second one is the nucleophilic substitutions of haloarines. हॅलोअरिनचे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आपल्याला पाहायचे. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये काय असतं. न्यूक्लियोफाइल इज द इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस दॅट अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसिस दॅट इज अ halogen and the aromatic ring bond. This bond is the electron deficient center and we attack on this center is the general introduction. Now aryl halide shows low reactivity towards nucleophilic substitution. In case of alkyl halide, they are highly reactive because the partial polar bond of the carbon and halides. Therefore, it shows a reactivity, and the tertiary having a greater reactivity. Now, in case of aryl halide, they show low reactivity due to the two reasons. First one is a resonance effect, and the second one is a sp2 hybrid state of carbon atom. In aryl halides, the carbon atom is in a ring and they having a conjugation, and therefore there is a sp2 hybrid state of carbon atom which is not involved in the nucleophilic substitution reactions. Now what is meant by the resonance and how it affect on the reactions? Now we can see in detail. One of the lone pair of electrons in halogen. Halogen atoms contain a lone pair and there is 3 pairs of lone pairs on the halogen. Atom is in the conjugation with pi electrons. त्याचे ते काय पेअर असतात ते पाय इलेक्ट्रॉनच्या या ठिकाणी कॉन्जुगेशन्स मध्ये असतात ऑफ द रिंग. जे काय डबल बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स असतील त्या डबल बॉन्ड मध्ये काय होतं ती जी काही इलेक्ट्रॉनची जी पेअर असेल ती पेअर काय होते इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होत असते. पहा नाउ सी इन द ऍक्च्युअल द कॉन्जुगेटेड स्ट्रक्चर ऑफ दिस and the resonance how this lone pair involved in the conjugations and come to this point, and here double bond shifted to this position, and we can see here is a double bond means capacity of that bond is a 1. हॅलोजनची किती कॅपॅसिटी आहे 1 ची. इथे झाले 2 म्हणजे या ठिकाणी काय झालं 1 एक्स्ट्रा प्लस 4 झाला. इथे काय झाला हा -4 हा -4 परत पुढे काय होतो या ठिकाणी शिफ्ट होतो आणि या ठिकाणी हा येतो. म्हणजे इथे -4 दिला आपल्याला कुठे आला इथे पुढे आला -4. इथे डबल बॉन्ड आला हा -4 इथे आला हा -4 परत इन्व्हॉल्व होतो परत -4 या ठिकाणी येईल आणि फायनल जे काही स्ट्रक्चर आपल्याला मिळेल हे 11th आपण डिटेल पाहिलेलं 11th मध्ये. मग या ठिकाणी पहा हा क्लोरीन आहे. इकडे डबल बॉन्डची पोझिशन काय झाली चेंज झाली ते इकडे आले बरोबर. म्हणजे काय झालं या ठिकाणी ओनली डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. रेझोनन्स मध्ये काय झालं डिलोकलायझेशन झालं म्हणजे हा काय होतं बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व होतोय म्हणजे तो इझिली ब्रेक होणार आहे का आता नाही. जर तो बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व झाला नाही तर तो ब्रेक होईल. पण हा काय होतोय बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होतोय त्याची अटॅचमेंट जास्त होते म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल हा काय करतो या ठिकाणी बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होतो आणि बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे काय होतं या ठिकाणी तो आपल्याला इझिली ब्रेक होत नाही. तर पहा कशा प्रकारे आता द स्ट्रक्चर सेकंड थर्ड अँड फोर्थ shows a double bond character to carbon chlorine bond. हे काय आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवते म्हणजे या ठिकाणी हा डबल बॉन्ड आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर टू कार्बन क्लोरीन बॉन्ड. कार्बन आणि क्लोरीनचं काय दाखवते ते डबल बॉन्ड दाखवते and having a bond length त्याची बॉन्ड लेंथ किती आहे having a bond length 169 picometer which is 178 in क्लोरोअल्किन. अल्किन मध्ये किती असते 178 असते आणि इथे किती आहे आपली 169 आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालंय ही बॉन्ड लेंथ काय झालेली आहे कमी झालेली.
बॉन्ड लेंथ कमी झाली म्हणजे अट्रॅक्शन त्या ठिकाणी काय आपलं मॅक्झिमम आहे. बॉन्ड लेंथ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अट्रॅक्शन मॅक्झिमम असणार आहे, बॉन्ड लेंथ काय होईल डिक्रीज होईल. आणि बॉन्ड लेंथ कमी झाली म्हणजे त्याच्यामधला जो काही बॉन्ड असेल तो स्ट्रॉंगर बॉन्ड असेल आणि हा बॉन्ड ब्रेक करणं इझिली नाहीये म्हणून तो काय होतो जास्त इन्व्हॉल्व होत नाही. हेन्स इट इज डिफिकल्ट टू ब्रेक आणि म्हणून हे काय आहे डिफिकल्ट टू ब्रेक आहे. मग आता या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये SN1 रिएक्शन मध्ये काय पाहिलं आपण त्या ठिकाणी कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन तयार होणे या ठिकाणी किंवा याचं सेल्फ आयोनायझेशन झालं, सेल्फ आयोनायझेशन झालं तर कार्बोकॅटन आहे हा कार्बोकॅटन काय होईल या ठिकाणी डिस्टॅबिलाइज होईल किंवा इथे त्याला स्टॅबिलाइज करायला कोणता ग्रुप त्याला या ठिकाणी नाहीये. किंवा जर या ठिकाणी बॅकसाइड अटॅक घ्यायचा म्हणलं तर बॅकसाइड अटॅक सुद्धा या ठिकाणी पॉसिबल नाही म्हणजे SN1 इथे रूल्ड आउट आहे, SN2 सुद्धा काय आहे रूल्ड आउट आहे. मग या ठिकाणी याच्या जे काही रिएक्शन्स होतात तर काय केलं पाहिजे या रिंगला काहीतरी सबस्टिट्यूएंट ऍड केले पाहिजे. काही सबस्टिट्यूएंट ऍड केले की जेणेकरून काय होईल याची जी काही रिएक्टिव्हिटी आहे ही आपल्याला वाढवता येईल. मग असे काही सबस्टिट्यूएंट ऍड करायचे की जी काय करतील इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स असतील जेणेकरून काय होईल याची स्टॅबिलिटी काय करतील ते वाढवतील म्हणजे ह्या रिंगची जी काही ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी वाढवली जाईल आणि काय करतील हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आपल्याला दाखवतील. तर कोणते ग्रुप्स आहेत आणि कशा प्रकारे त्याची आपण ऍक्टिव्हिटी वाढवू शकतो ते पाहूया आपण. Certain groups at certain position increase the activity of aryl halide towards nucleophilic substitution reaction. आपण काय सांगितलं की ते ऍक्च्युअली तो बॉन्ड ब्रेक होणं डिफिकल्ट आहे का तर त्या ठिकाणी रेझोनन्स आहे आणि डबल बॉन्डेड कॅरेक्टर आहे आणि त्याची बॉन्ड लेंथ सुद्धा कमी आहे. पण जर त्याच्या सर्टन पोझिशनला जसे की ऑर्थो पोझिशन असेल किंवा त्याची पॅरा पोझिशन असेल या पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर ती ऍक्टिव्हिटी वाढते आणि ती रिएक्शन पॉसिबल आहे. Certain groups at certain position increase the activity of aryl halides towards nucleophilic substitution reaction. For example, presence of electron withdrawing group. इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेणारे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. कुठे पाहिजे तो ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. सपोज आता ही इप्सो पोझिशन घेतली आपण तर ही ऑर्थो पोझिशन, मेटा पोझिशन, पॅरा पोझिशन, ऑर्थो पोझिशन, मेटा पोझिशन, पॅरा पोझिशन म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी असेल. ग्रेटली इन्क्रीज द रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलो आयन्स. ही काय करतात हॅलो आयन्सची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज करतात. ग्रेटर नंबर ऑफ ग्रुप्स ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन ग्रेटर इज द रिएक्टिव्हिटी. जेवढे जास्त ग्रुप्स असतील आपल्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला पण कोणते ग्रुप पाहिजे ते द ग्रुप मस्ट बी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर त्या ठिकाणी इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍट मेटा पोझिशन हॅज नो इफेक्ट ऑन रिएक्टिव्हिटी. पण हा जर ग्रुप मेटा पोझिशनला असेल तर मेटा पोझिशनला त्या ठिकाणी काही इफेक्ट होत नाही. हॅज अ प्रॅक्टिकली नो इफेक्ट ऑन द रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलो आयन्स. फॉर एक्झाम्पल वी कॅन सी हियर दिस इज द ipso position, here ortho position, meta position, this is the para position. Now ग्रुप कोणत्या पोझिशनला पाहिजे प्रेझेंट आपल्याला ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला पाहिजे. ऑर्थो पॅरा मग हा आहे आपला पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झिन्स आहे आणि या ठिकाणी रिएक्शन केली त्याची NaOH 433 केल्विन H3O+. काय मिळते आपल्याला या ठिकाणी हा ग्रुप गेला सबस्टिट्यूट झाला त्या ठिकाणी OH आला आणि आय असेल म्हणजे पॅरा नायट्रोफेनॉल. हा जो काही ग्रुप्स असेल आपला फक्त एवढा OH याला म्हणतो आपण फेनॉल म्हणतो फेनॉल आणि हा काय झाला मग आपला पॅरा नायट्रोफेनॉल पॅरा नायट्रोफेनॉल. मग याची रिएक्टिव्हिटी काय थोडीशी जास्त असेल का तर या ठिकाणी काय आला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहे त्याच्यामुळे काय झालं या ठिकाणी त्याची रिएक्टिव्हिटी झाली वाढली आणि ती रिएक्शन पॉसिबल आहे. आता सेकंड कंडिशनला पाहू आपण काय आहे या ठिकाणी दोन ग्रुप आहे. इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑर्थोला पण आहे आणि पॅराला पण आहे. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. मग या ठिकाणी काय आहे ऍक्वियस Na2CO3 403 केल्विन आणि H3O+ हायड्रोलिसिस केलं तर काय पाहायला मिळालं आपल्याला सबस्टिट्यूशन झाले कोणाची क्लोरीन ऐवजी OH ची NO2 इथे आहे 2,4 डायनायट्रो क्लोरोबेन्झिन 2,4 डायनायट्रोफेनॉल
2,4 डायनायट्रोफेनॉल. मग दोन ग्रुप असेल तर याची रिएक्टिव्हिटी काय होईल, अजून त्या ठिकाणी वाढेल किंवा अजून याची रिएक्टिव्हिटी आपण इन्क्रीज करू शकतो. तीन ग्रुप ज्या ठिकाणी घेऊ शकतो आपण, त्या ठिकाणी त्याची ऍक्टिव्हिटी काय करू शकतो आपण या ठिकाणी वाढवू शकतो. हा, तीनही ग्रुप घेतो पहा, 2, 4, 6 पहा, घेऊया आपण ती. फेनॉल घ्यायचं आपल्याला. 2,4 DNP कसा तयार होतो तर या ठिकाणी पहा आता, हा आपला क्लोरोबेन्झीन, याची ही ऑर्थो पोझिशन NO2, इकडे सुद्धा काय आपला हा NO2. मग काय होईल हे 1, 2, 3, 4, 5, 6 2, 4, 6 ट्राय नायट्रो आणि काय आपला क्लोरोबेन्झीन, ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झीन प्लस याची रिएक्शन करायची, याला काय करायचं, वार्म करायचं इन प्रेझेन्स ऑफ H3O plus. They gives OH, NO2 means 2, 4, 6 trinitrophenol. 2, 4 ट्रायनायट्रो NO2 दोन पोझिशनला आहे, 4 ला आहे आणि 6 ला पण आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळेल मग 2, 4, 6 ट्रायनायट्रोफेनॉल या ठिकाणी आपल्याला मिळेल. अशा प्रकारे याची ऍक्टिव्हिटी काय झाली मग आता खूप इन्क्रीज झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला हे या ठिकाणी सांगता येईल. पहा, जेवढे नायट्रो ग्रुप्स आपल्याकडे जास्त असतील तेवढी त्याची काय होणार आहे, ऍक्टिव्हिटी त्याची वाढणार आहे. अशा प्रकारे त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला सांगता येईल. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.
आहे